हिताचं जिथे असेल तिथे आम्ही काम करतो. मात्र मध्यंतरी दोन राष्ट्रवादी अजितदादा पवार साहेबांना भेटत होते. आज तुम्ही भेट घेतली म्हणजे माध्यमांमध्ये जरी चर्चा होत असली तरी कार्यकर्त्यांना सुद्धा संभ्रम आहे की नक्की काय होणार. तुम्हाला कसं वाटतं दोन राष्ट्रवादी एकत्र? हा निर्णय मोठ्या पातळीवरचा आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी साहेबांकडे आलो होतो. काल साहेबांना काही रयतची माणसं भेटली होती. त्यांनी काही त्यांच्या ज्या समस्या होत्या, त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या साहेबांच्या पुढे ठेवल्या होत्या. त्यामुळं काल साहेबांनी मला आजची सकाळची 10:30ची वेळ दिली होती आणि त्या दृष्टीने आमची साधकबाधक चर्चा झाली. मी हे रयतच्यासाठीचं जे आहे ते पण साहेबांना दाखवण्यासाठी आणलं होतं. साहेबांशी त्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि त्या शाळांचा विकास कसा होईल याच्यावर आमची चर्चा झालेली आहे. त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. तुमची इच्छा आहे का, कारण घरचे संबंध आहेत म्हणतात, पुन्हा एकदा पवारांनी एकत्रित यावं कुटुंबांनी पक्षाने, असं आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जवळचे म्हणून तुम्हाला वाटतं? ते तर पवार नेहमीच सांगतायत. दोन्ही पवार सांगतायत, भेटतायत एकमेकाला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राची इच्छा असेल ते त्याप्रमाणे ते करतील. ठीक, थँक्यू. धन्यवाद. तर चेतन तुपे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो. शरद पवारांची भेट घेऊन चेतन तुपे नुकतेच बाहेर पडलेत आणि रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी मी आलेलो होतो अशी त्यांनी माहिती दिली.